नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं शारदाताई काउन्सिलरच्या सरांचं कौतुक करत म्हणतात, वा तुमच्यासारखे पॉझिटिव्ह काउन्सिलर असतील ना तर कित्येक जणांचे संसार तुटण्यापासून वाचत असतील. तर सर शारदाताईंना म्हणतात, अहो अशी कितीतरी कपल आम्हाला भेटतात की ज्यांना स्वतःचे संसार वाचवायचे असतात आणि त्यासाठी ते आमच्यापर्यंत येतात, कधी मुली तर कधी मुलं असं म्हणत आता सर नंदिनीकडे पाहू लागतात. तर नंदिनी सरांकडे पाहताच सर म्हणू लागतात, कसं असतं ना, डोळ्यासमोर थोडीफार गैरसमजाची धूळ असते पण ती बाजूला करणं म्हणजेच काउन्सिलर. तर आता नंदिनी सरांना म्हणते, धूळ साफ करता येते परंतु धुरळा कसा साफ करायचा हे मात्र माहीत नसतं. आणि सर तुम्हाला यातलं काहीच माहीत नाही आणि म्हणूनच तुम्ही असं बोलत आहात. गैरसमजाची ही धूळ नाही तर धुरळा आहे आणि तो साफ करणं खरंच खूप कठीण आहे. तर त्यानंतर आता नंदिनीचे वडील सरांना म्हणतात, कसं आहे ना, इतक्या समजूतदार मुलीचा त्या मुलाने कडेलोट केला आहे, म्हणजे विचार करा त्या जीवाने नक्की काय केलं असावं. सोडा ना, हे सगळं काही संपवून टाका ना, का उगाच हा विषय ताणत जात आहे, हे सगळं काही नातं इथेच संपू देत. आता मात्र सरांनाही धक्का बसतो. सर नंदिनीकडे पाहतात आणि नंदिनीला म्हणतात, आपण जरा एकांतात बोलूयात का. आता नंदिनी शांतच होते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता देशमुखांच्या घरी पार्थची लक्ष्मी खरी परतलेली असते. काव्या पार्थच्या समोर येऊन उभी राहते. आता मात्र पार्थला त्याच्या डोळ्यावरही विश्वास बसत नसतो की काव्या खरंच त्याच्या समोर उभी आहे. पार्थही काव्याकडे पाहत असतो. दोघंही एकमेकांच्या नजरेत एकमेकांना पाहत असतात. तर त्यानंतर काव्या आता गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेते आणि त्यानंतर ती मानिनीताईंना नमस्कार करते. तर त्यानंतर काव्या आता देवासमोर असणाऱ्या प्रसादाचा पेढा हातात घेते आणि पार्थच्या समोर जाऊन उभी राहते. काव्या पार्थला म्हणते, देशमुख घ्या ना प्रसाद. देवाच्या प्रसादाला आणि बायकोच्या प्रेमाला कधीच नाही म्हणायचं नसतं. आता काव्याच्या डोळ्यात पार्थला त्याच्याविषयी असणारं प्रेम दिसत असतं परंतु पार्थ काव्याला काहीच बोलत नसतो. तर त्यावेळी आता प्रसाद घेण्यासाठी पार्थ हात पुढे करतो. काव्या पार्थला प्रसाद देणार तर तेथे रम्या आलेली असते. रम्या काव्याला म्हणते, काय क धीराच्या हातून पेढा खाऊन झाला आणि आता नवऱ्याला प्रसाद द्यायला आली आहेस का. आता मात्र काव्याला खूप राग आलेला असतो. काव्या मोठ्यानेच म्हणते, रम्या तोंड सांभाळून बोलायचं असं म्हणत काव्या स्वतःला शांत करते आणि पुन्हा एकदा ती पार्थला पेढ्या देण्यासाठी पार्थ समोर जाते आणि म्हणू लागते, देशमुख हा घ्या ना. परंतु आता रम्या तिथे येते आणि म्हणू लागते, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, पार्थला तुझ्याशी बोलायचं नाही आणि तरी सुद्धा तू त्याच्याशी बोलण्याचा का प्रयत्न करतेस. त्याने तुला त्याच्या आयुष्यातून दूर केलंय ना, मग तू पुन्हा पुन्हा त्याच्यासमोर का येतेस. चल मागे हो चल असं म्हणत आता रम्या काव्याला बाजूला करत असते. हे सगळं काही पार्थ पाहत असतो परंतु पार्थ काहीच बोलत नाही. तर रम्या म्हणू लागते, आता एक क्षणही इथे थांबायचं नाही, चल इथून चालती हो. आता मात्र काव्या शांतच असते. तर मानिनी काकू रम्यावर चिडतात आणि म्हणतात, रम्या अगं काय बोलतेस तू आणि कशी बोलतेस तू. आणि हो रम्या, या दोघांमध्ये पडायचा तुला काहीच अधिकार नाही. त्या दोघांचे प्रश्न ते दोघेही मिटवतील, यामध्ये तुला पडायची गरज नाहीये. आणि हो, काव्या पार्थलाच भेटायला इथे आली आहे, त्यामुळे तू त्यांच्यामध्ये पडू नकोस किंवा तू काहीही बोलू नकोस. तर आता वसुआत्या मानिनीताईंना म्हणतात, बाई बाई अगं तू आईच आहेस ना, म्हणजे तुझ्या मुलांना इतका त्रास झालाय आणि हिने इतके गुण उधळले आहेत तरी सुद्धा तू तुझ्या मुलाजवळ हिला जाऊ देतेस. अगं कसं वागू शकतेस तू असं. अगं तू विसरलीस का, थोड्या वेळापूर्वीच मीडियाची माणसं इथे आली होती आणि तेव्हा पार्थला त्यांनी कसं घेरलं होतं. आता हे ज्यावेळी काव्या ऐकते त्यावेळी काव्याला धक्काच बसतो. काव्या म्हणते, काय देशमुख मीडिया इथे आले होते आणि त्यांनी तुम्हाला घेरलं होतं. नाही नाही, आता मला काहीतरी करावं लागेल. मी बाहेर जाते आणि अजमेर काकांना सांगून ठेवते की कुठल्याही अनोळखी माणसांना घरात पाठवू नको, म्हणजे माझ्या देशमुखांना त्रास तरी होणार नाही. रम्या म्हणते, हो का, हे सगळं काही तुझ्यामुळेच झालंय आणि आता तू इथे फुंकर मारण्यासाठी आलेस का. चल आत्ताच्या आता इथून निघून जायचं. असं म्हणत रम्या आता काव्याचा हात धरून तिला घराबाहेर काढणार परंतु त्याचवेळी काव्या रम्याचा हात उलटा फिरवते आणि तिला चांगली समज देत म्हणते, एक मिनिट, एक गोष्ट लक्षात ठेवायची, बिघडलेली श्रीमन कॉफी माझ्या आणि देशमुखांच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करू नकोस, कळलं का तुला. इकडे मात्र मानिनीताईंना हसू येत असतं. काव्या चांगलीच संतापलेली असते. तर आता इकडे काव्या रम्याचा हात पकडताच रम्या चांगलीच कळवळलेली असते. रम्या हात सोडायला सांगत असते परंतु काव्या काही रम्याचा हात सोडत नसते. वसुआत्या म्हणतात, हात सोड माझ्या मुलीचा.
माझ्या मुलीचा हात सोड. तर काव्या म्हणते तुम्ही गप्प बसायचं. कारण कसं आहे ना आत्याबाई, तुम्ही ना प्रत्येक वेळी काळ्या मांजरीसारखं माझ्या आणि देशमुखांच्या आड यायचं नाही. साधं आमच्या नजरेत सुद्धा येऊ नका. असं म्हणत आता काव्याने वसुआत्यांची ही बोलती बंद केलेली असते. आता काव्याचं ते रूप पाहून आणि काव्याचं ते बोलणं पाहून मानिनीताई हसत असतात. पण काव्या जो रम्याला त्रास देत असते त्यापासून थांबवतही नसतात. कारण काव्या जे करत आहे ते योग्यच करत आहे हे मानिनीताईंना अगदी बरोबर माहीत असतं. तर रम्या चांगलीच कळवळत असते. काव्या म्हणते काय गं दुखतंय, दुखू देत, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, माझ्या आणि देशमुखांच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करू नकोस. मी जरी इथे राहत नसली तरी सुद्धा मी पार्थ देशमुखांची बायको आहे आणि या देशमुख घराण्याची थोरली सून आहे, हे विसरायचं नाही. त्यामुळे पार्थ देशमुखांना त्रास देण्याचा प्रयत्नही करू नकोस. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, लग्न हे एकदाच होतं आणि लग्नानंतर प्रेम हे एकदाच होतं. असं म्हणत आता काव्या पार्थकडे पाहत असते. तर इकडे रम्या चांगलीच कळवळलेली असते. तर आता काव्या रम्याला म्हणते, इथून पुढे जर पार्थ देशमुखांना त्रास देण्यासाठी पुढे आलीस किंवा तुझ्यामुळे त्यांना कुठला त्रास झाला तर मी स्वतः तुझं लग्न लावून देईन. आता हे ऐकल्यानंतर वसुआत्यांना धक्काच बसतो. वसुआत्या म्हणतात काय? परंतु काव्या वसुआत्यांच्या कुठल्याही प्रश्नाचं काही उत्तर न देता रम्याला म्हणते, हो तुझं लग्न लावून देईन आणि हो तुझ्या डोक्यावर अक्षता सुद्धा मीच टाकेन आणि तुझं कन्यादान सुद्धा मीच करेन आणि या घरातून तुझी पाठवणी सुद्धा मीच करेन. असं म्हणत आता काव्या रम्याला बाजूला फेकून देते. वसुआत्या रम्याला सावरतात. रम्या पुन्हा एकदा काव्याच्या अंगावर धावून जाणार, परंतु वसुआत्या तिला म्हणतात रम्या इथेच थांबायचं, एक पाऊलही पुढे टाकायचं नाही. आता काव्याच्या धमकीला वसुआत्या मात्र चांगल्याच घाबरलेल्या असतात. वसुआत्या रम्याला म्हणतात, अगं तू काय या मुलीच्या नादी लागलीस? हिच्या वागण्याने तर अगोदरच कळस काढला आहे आणि ही मानिनी तिला साथ देते आहे, ती काहीच बोलत नाहीये. या मानिनीला तिच्या मुलांचं हित कशात आहे काहीच कळत नाही. पण तुला कळतंय ना रम्या, तुझं हित कशात आहे? मग चल आत्ताच्या आता रूममध्ये चल. रम्या म्हणते, अगं पण आई. वसुआत्या म्हणतात, रम्या एकदा सांगितलेलं कळत नाही का? असं म्हणत आता वसुआत्या रम्याला रूममध्ये घेऊन निघून जातात. तर इकडे पार्थही तिथून निघून जात असतो. तर काव्या पार्थचा हात पकडते आणि पार्थला म्हणते, देशमुख थांबा. असं म्हणत काव्या आता पार्थच्या हातावर पेढा देण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, देशमुख हा प्रसाद घ्या. देशमुख जे काही घडलंय ते सगळं काही विसरून जाऊयात ना. ते सगळे कडू दिवस आपण विसरून एक गोड नव्या प्रवासाला सुरुवात करूयात का? प्लीज देशमुख आपण सगळ्या गोष्टी विसरून जाऊयात का? तर पार्थ म्हणतो, ज्याचा शेवट कडू असतो त्याची सुरुवात कधीच गोड होत नसते. तर काव्य म्हणते, असं काही नाही देशमुख, होते आणि आपण जर केली तर ती नक्कीच होऊ शकते. देशमुख मी ज्यावेळी कडुलिंबाची पानं खाल्ली होती तेव्हा तुम्हीच श्रीखंड देण्यासाठी आला होता ना आणि तुम्हीच तर माझं तोंड गोड केलं ना. असं म्हणत आता काव्या त्या क्षणाची पार्थला आठवण करून देते. आता पार्थला तो क्षण आठवतो ज्यावेळी काव्याचं तोंड कडुलिंबाच्या पानाने कडू झालेलं असतं. तर त्यावेळी पार्थ काव्यासाठी श्रीखंड घेऊन आलेला असतो. काव्या पार्थवर चिडते आणि म्हणू लागते, तुम्हाला कळतंय का मी बाहेर काय खाऊन आले पाहिलं ना तुम्ही? पार्थ म्हणतो, ते पाहिलं आणि म्हणूनच तुमच्यासाठी मी श्रीखंड घेऊन आलो आहे. असं म्हणत फिसकटलेल्या मांजरीला शांत करण्याचा पार्थने वेळोवेळी प्रयत्न केलेला असतो. वेळोवेळी काव्याला त्याने सावरलेलं असतं. हे सर्व क्षण पार्थला आठवत असतात. त्यावेळी पार्थ काव्याला म्हणतो, आठवलं ना, पण त्यावेळी तुम्ही श्रीखंड खाल्लं नव्हतं. काव्या म्हणते, खाल्लं होतं ना, त्यानंतर मी खाल्लं होतं. आणि देशमुख तुम्ही सुद्धा खाल. तुम्ही सुद्धा सगळ्या जुन्या गोष्टी विसरून नवीन गोष्टीची नक्कीच सुरुवात कराल. मला खात्री आहे देशमुख. देशमुख मी अजूनही विसरली नाही. तुम्ही प्रत्येक वेळी मला साथ दिली आहे. लग्नानंतर माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक क्षणी तुम्ही माझ्यासोबत होता. तुम्ही मला नेहमीच सांभाळून घेतलं आहे. या सगळ्या प्रसंगातून तुम्ही मला बाहेर काढलं आहे आणि आता वेळ माझी आली आहे. आता या सगळ्या प्रसंगातून मी तुम्हाला बाहेर काढणार आहे. पार्थ देशमुखांची बायको असण्याचं काय सुख असतं हे मी अनुभवलं आहे. या सगळ्या अनुभवातून मी गेली आहे. आता तुम्ही चिडला आहात, मला मान्य आहे की या चिडण्यामागे मीच कारणीभूत आहे. परंतु आता तुम्ही काव्या व्हा आणि मी पार्थ होणार आहे. असं म्हणत आता काव्या पार्थला समजावण्याचा प्रयत्न करत असते, त्याचं प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करत असते. तर पार्थ काव्याला म्हणतो, नका हो तुम्ही पार्थ, कारण ते शक्य नाही. पार्थ होणं खरंच खूप कठीण आहे. पार्थ म्हणजेच अर्जुन, ज्याला आपल्याच माणसांच्या विरोधात राहावं लागतं कायम. या पार्थने त्याच्या वाट्याचं महाभारत भोगलं आहे आणि तो तिथेच मेला आहे. आता हे ऐकल्यानंतर काव्याला खूप वाईट वाटतं. काव्याचे डोळे पाणावतात. काव्या पार्थला म्हणते, देशमुख प्लीज असं काही बोलू नका. तर पार्थ म्हणतो, असंच आहे. त्यामुळे मेलेल्या माणसाला
आणि संपलेल्या नात्याला शोधायला येऊ नका, तुमच्या हाती काहीच लागणार नाही. असं म्हणत आता पार्थ त्याच्या रूममध्ये निघून जातो. आता काव्या मात्र पूर्णपणे कोलमडून गेलेली असते. काव्या तिथेच कोसळते. पार्थचे ते शब्द काव्याला खूप कठीण जात असतात. आता मानिनीताई काव्याला सावरतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सर नंदिनीला म्हणतात, ह्या चहाची गोष्ट मला खरंच खूप आवडली. म्हणजे बघा ना. तर नंदिनी म्हणते म्हणजे. तर सर नंदिनीला म्हणतात, या चहामध्ये एकदा आपण साखर घातली तर ती साखर आपण बाहेरच काढू शकत नाही. म्हणजे अगदी एखाद्या कपलसारखं असतं. म्हणजे एखादं कपल एकमेकांमध्ये या चहासारखं इतकं वितळून जातं, इतकं विरघळतं की त्यानंतर कोर्टाने जरी त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते शक्य होत नसतं. आता सरांचं ते बोलणं ऐकून नंदिनी सरांना म्हणते, जर तुम्ही काउन्सिलर झाला नसता तर एखाद्या मराठीचे प्रोफेसर किंवा कवी तर नक्कीच झाला असता. खरंच खूप छान कविता बनवता आणि कवितेतून तुम्ही व्यक्तही छान होता. परंतु लिअरिटी एवढी खराब होऊन बसली आहे ना की सध्या मी तरी कवी आणि कविता या दोघांचाही तिरस्कार करते. आणि आता नंदिनीचं हे बोलणं ऐकताच सर म्हणू लागतात, सध्या म्हणजे तात्पुरतं, तुम्ही आयुष्यभर या गोष्टीचा तिरस्कार करणार नाही आहात. तर नंदिनी म्हणू लागते, असं काय करताय तुम्ही? मी तर तुम्हाला आताच सांगितलं ना की कसे वागले ते माझ्यासोबत असं म्हणत आता जीवाचं नाव न घेताच तिथे नंदिनी शांत होते. तर सर नंदिनीला म्हणतात, माफ करा, परंतु मला एवढं तर नक्कीच माहीत आहे, बायको कितीही रागात असली आणि कितीही प्रेमात असली तरीसुद्धा ती आपल्या नवऱ्याचं नाव असं नाही घेत. तरीसुद्धा तिचं प्रेम किंवा तिचं नातं ती नाकारत नसते. कसं आहे ना मिसेस देशमुख. आता मात्र नंदिनी सरांकडे पाहते. तर सर म्हणतात, आता मी तुम्हाला मिसेस देशमुखही म्हणायचं नाही आहे का? अहो तुम्ही हे विसरू नका की अजूनही कोर्टाच्या कायद्याच्या दृष्टीने अजूनही तुम्ही जीवा देशमुख यांच्या बायको आहात. म्हणजेच मिसेस देशमुख. अजूनही नातं तुटलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला अजूनपर्यंत तर मी तुम्हाला मिसेस देशमुख या नावानेच हाक मारू शकतो. तर सर पुढे नंदिनीला म्हणतात, तुमची आणि जन्मेजयची जोडी अगदी करेक्ट शोभते. म्हणजे बघा ना, मी ज्यावेळी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तेव्हा सुद्धा ते असेच रुसून बसले होते. पण मी त्यांना सांगितलं, ज्यांच्यामुळे तुम्हाला ही केबिन मिळाली आहे त्यांच्यावर रुसायचा किंवा रागवायचा तुम्हाला अधिकार नाही. कारण त्यांनी तुम्हाला ही केबिन मिळवून दिली आहे. आणि तुमच्या बाबतीतही तसंच आहे. ज्यांनी तुम्हाला मरणाच्या दारातून वाचवलं, ज्यांनी तुम्हाला एक नवीन आयुष्य दिलं, तुमचं आनंद आश्रम परत दिलं, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद परत आणला, त्याच्यावर रागवायचा तुम्हाला अधिकार नाही. त्यांच्या एका भूतकाळामुळे तुम्ही त्यांना असं वेगळं करणं किंवा त्यांना त्रास देणं योग्य नाही. तर आता नंदिनी सरांना प्रश्न करत म्हणते, सर तुम्ही कधी तुमच्या पाठीमागे तुमच्याविषयी बोलताना, तुमच्याविषयी तक्रार करताना किंवा तुमच्याविषयी हसताना कोणाला पाहिलंयत का? तर आता मात्र सर शांतच होतात. तर नंदिनी पुढे म्हणू लागते, सर कसं असतं ना, ज्या व्यक्तीवर आपण पूर्ण विश्वास ठेवतो, ज्या व्यक्तीकडून आपल्याला अपेक्षा असतात आणि ज्या माणसाकडून आपल्याला आपलं सतत कौतुक ऐकून घेण्याची सवय असते ना, आणि नंतर तीच व्यक्ती ज्यावेळी आपल्याला बोलते, मग त्या व्यक्तीचं आपल्यावर कितीही प्रेम असलं आणि आपल्यासाठी त्यांनी कितीही चांगलं केलेलं असलं तरीसुद्धा ते शब्द त्यानंतर टोचतात. त्या शब्दांचा आपल्याला त्रास होऊ लागतो. अगदी कानामध्ये ते शब्द उकळत्या तेलासारखे वाटू लागतात आणि ते सगळं काही खूप कठीण असतं. त्या प्रसंगातून जाणं खूप कठीण असतं. तसंच माझ्याही बाबतीत आहे. जीवांनी मला आता कितीही समजावण्याचा प्रयत्न केला, त्यांनी मला कितीही समजून घेण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा माझा हात आता त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही आहे. कारण माझा त्यांच्यावर असणारा विश्वासच गेला आहे. त्यांनी विश्वास गमावला आहे आणि मला विश्वासापेक्षा काहीच मोठं नसतं. माझा समोरच्या व्यक्तीवर जर विश्वास असेल आणि त्या व्यक्तीने जर माझा विश्वासघात केला तर ती गोष्ट मी नाही सहन करू शकत. आणि कसं असतं ना सर, संसाराचा गाडा पुढे घेऊन जात असताना त्या संसारात प्रेम मनभर कमी असलं तरी चालेल, पण आदर आणि विश्वास कणभर जरी कमी झाला ना तरी ती व्यक्ती तिथेच कोसळते. तरी त्या व्यक्तीच्या संसाराचा गाडा तिथेच थांबतो आणि हळूहळू माणूस आतून तुटायला लागतो. अगदी तसंच माझ्याही बाबतीत घडत आहे. हळूहळू मी सुद्धा या सगळ्यात तुटून जात आहे आणि मला माहीतही नाही की या सगळ्यातून मी स्वतःला सावरू शकेन का, या सगळ्यातून मी स्वतःला जोडू शकेन का. खरंच या कुठल्याच प्रश्नाची उत्तरं माझ्याकडे नाही आहेत. आता नंदिनी सरांसमोर हात जोडते आणि म्हणू लागते, सर प्लीज मी तुमच्यासमोर रिक्वेस्ट करते की मला माझा
डिवोर्स फास्ट ट्रॅकवर हवा आहे आणि सर तसं होणार नसेल आणि तसं जमणार नसेल तर ते तुम्ही मला आताच सांगा. मी 3 महिने त्या क्षणाची वाट पाहीन ज्या दिवशी माझा डिवोर्स कन्फर्म होईल आणि त्या दिवशी तुम्ही मला मिसेस देशमुख या नावाने हाक मारणार नाही आहात. आता मी ठरवलं आहे की काही झालं तरी हा डिवोर्स होणारच. असं म्हणत आता नंदिनी तिच्या मतावर ठाम असते. सरांनी तिला कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा नंदिनी सरांचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते. जीवाने तिच्यासोबतचं वागणं तिला सहन होत नसतं आणि म्हणूनच या नात्यातून तिने बाहेर पडायचं ठरवलेलं असतं. तर सर आता नंदिनीला म्हणतात, काय गंमत असते ना, म्हणजे संसार जर आपला सुरळीत चालू ठेवायचा असेल, संसाराचा गाडा पुढे घेऊन जायचा असेल तर त्यासाठी दोघांच्या साथीची, दोघांच्या प्रेमाची आणि दोघांच्या इच्छेची गरज असते. आणि अगदी तसंच संसार मोडताना सुद्धा दोघांच्या संमतीची गरज असते. तर नंदिनी म्हणते म्हणजे? तर सर म्हणतात, जर तुम्हाला फास्ट ट्रॅकवर डिवोर्स घ्यायचा असेल, या नात्यातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला जीवा देशमुख यांची संमती आणि सही लागणार आहे. आता हे ऐकल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनीला जीवासोबतचे क्षण आठवतात ज्यावेळी नंदिनी घर सोडून निघण्याचा विचार करत असते. तेव्हा मात्र जीवाने तिला थांबवण्याचा प्रयत्न केलेला असतो. जीवा नंदिनीची माफी मागत असतो. नंदिनीला म्हणत असतो, प्लीज तू इथून कुठेही निघून जाणार नाहीयेस. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. तू म्हणजे माझं अंतिम सत्य आहेस. हे सर्व क्षण तिच्या समोर असतात. त्या सर्व गोष्टी नंदिनीला आठवत असतात. तर सर नंदिनीला म्हणतात, त्यामुळे मला नाही वाटत की तो पसारेवाला तुम्हाला सही आणि संमती देईल. चकाचक बाई, असं म्हणत सर शांतच होतात. आता नंदिनी सरांकडे पाहू लागते. अगदी हे वाक्य जीवाचं असतं आणि ते सरांनी नंदिनी समोर बोलून दाखवलेलं असतं. नकळतच आता नंदिनीला कुठेतरी जीवाचा भास होत असतो. तर सर नंदिनीला म्हणतात, सॉरी पण काही गोष्टी या जोडीने छान दिसतात, त्या आपण वेगळ्या केल्यात तर त्यांना काहीच शोभा येत नाही आणि त्या शोभूनही दिसत नाही. जसं की कप बशी, वडापाव, उशी आणि पांघरूण, अशा असंख्य गोष्टी आहेत, असंख्य उदाहरणं आहेत की जी एकमेकांसोबतच शोभून दिसतात. त्यांना एकटं ठेवलं तर त्या कोणाच्या नजरेतही पडत नाहीत. चला मी येते, तुम्ही काळजी घ्या, असं म्हणत आता सर तिथून निघून जातात. परंतु सरांच्या बोलण्याचा नंदिनी विचार करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, काव्या डायनिंग टेबलवर बसते. त्यावेळी तिला पार्थच्या आठवणी आठवत असतात. ती पार्थच्या खुर्चीकडे पाहते आणि त्या सर्व आठवणी जाग्या होतात. आता काव्या मात्र त्यामध्ये हरवून गेलेली असते. पार्थचं तिच्यासोबत नसणं, तिच्यासोबत न बोलणं हे तिला अजिबातच सहन होत नसतं. आतापर्यंत काव्या पार्थपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असते, परंतु आता पार्थचं तिच्यापासून दूर जाणं हे तिला सहन होत नसतं. तर मानिनीताई काव्यासाठी पाणी घेऊन येतात. तिला पाणी देतात, शांत करतात आणि म्हणू लागतात, काव्या बाळा तू शांत हो, तू जास्त विचार करू नकोस. मानिनीताई काव्याला म्हणतात, काव्या तू काळजी करू नकोस, तू पाणी पी, तुला बरं वाटेल. काव्या म्हणते, काकू मला त्याच दिवशी बरं वाटेल ज्या दिवशी देशमुख मला माफ करतील, ते माझ्याशी बोलतील. खरंच मी त्यांना खूप मिस करते. त्यांच्या आठवणी माझ्या मनातून कधीच जाऊ शकत नाही. मी त्यांना तर मिस करतेच आहे आणि तेवढंच मी या घराला सुद्धा खूप मिस करते. या घराची सुद्धा मला खरंच खूप आठवण येते. तर मानिनीताई म्हणतात, आणि तुझं या घरात नसणं मी मिस करते. तुझी खूप या घराला सवय झाली होती आणि आता तू इथे नाहीयेस तर करमतही नाहीये ग. तर काव्या म्हणू लागते, कसं असतं ना मुलींचं, लग्न होऊन सासरी येतात तेव्हा सतत माहेरची आठवण येत असते, आईबाबांची आठवण येत असते, त्या घराची आठवण येत असते. परंतु एकदा संसारात रमल्या आणि माहेरी गेल्या की मग मात्र सासरच्या माणसांची, आपल्या नवऱ्याची, सासरच्या घराची, तिथे असणाऱ्या प्रत्येक वस्तूंची त्यांना आठवण येत असते. 2 दिवसासाठी जरी माहेरी गेलं ना तरी आता करमत नाही. असं वाटतं की कधी एकदा मी माझ्या घरी परतते, कधी एकदा मी माझ्या संसारात स्वतःला गुंतून घेते. त्यातही 2 दिवस माहेरी असलो तरीसुद्धा आमच्या घरी हे असं असतं, आमच्या घरी तसं असतं. प्रत्येक बोलण्यात आपल्या सासरचा उल्लेख होत असतो, आपल्या सासरचा कौतुक सोहळा होत असतो. प्रत्येक क्षणाला आपलं सासर आपल्या डोळ्यासमोर दिसत असतं. माहेरी लहान असे मोठे झालेलो असलो तरीसुद्धा सासरची ओढ एवढी असते की प्रत्येक वेळी आपल्याला आपल्या सासरचं कौतुक करताना शब्दही अपुरे पडतात. खूप आठवण येते या घराची, या घरातील माणसांची, देशमुखांची. खरंच खूप मिस करते. या घरात माझ्या खूप आठवणी आहेत. या घरातील आपल्या तिघांचं किचन, त्या किचनमध्ये आपल्या तिघांची बडबड, हे सगळं काही खरंच खूप मिस करते काकू मी. संध्याकाळी देवासमोर उभं राहून शुभं करोती म्हणणं, हे सगळं काही मिस करते काकू मी. हे घर माझ्या नशिबात होतं, हे सगळं काही माझ्या नशिबात होतं आणि या सगळ्या गोष्टी माझ्या नशिबाला आवडू लागल्या होत्या. आणि असं जर असेल, माझ्या नशिबाला जर या गोष्टी आवडत असेल तर मी आता माझ्या नशिबाची साथ नाही सोडणार.
तर त्याचवेळी तिथे जीवा आलेला असतो. आता जीवा हे सगळं काही बोलणं ऐकतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं पार्थ आपल्या गाडीजवळ जातो, गाडीचा दरवाजा उघडतो. तर त्यावेळी आता पार्थला काव्याची आठवण येते. तो फाईल गाडीत ठेवत असतो, पण ज्यावेळी पार्थ काव्याला बाहेर घेऊन जातो त्यावेळी प्रत्येक वेळी तो तिला दरवाजा उघडून आतमध्ये अगदी महाराणीसारखा बसवायचा. हे सर्व क्षण त्याला आठवत असतात. काव्यासोबतचे प्रत्येक क्षण पार्थच्या डोळ्यासमोर असतात. त्या आठवणी पार्थला आठवत असतात. पार्थ गाडीकडे पाहतो तर प्रत्येक वेळी त्या आठवणी त्याला सतावत असतात. तो दुरावा त्यांना सहन होत नसतो. पार्थ आपल्या गाडीत बसतो आणि काव्याचं ते बाजूला बसणं, त्यांचं ते एन्जॉय करणं आणि फार्म हाऊसवर जाताना केलेली मज्जा मस्ती सर्व क्षण पार्थच्या डोळ्यासमोर असतात. आणि त्याचवेळी पार्थला नंदिनीचा फोन आलेला असतो. नंदिनी म्हणते, सॉरी पार्थ, तुम्हाला डिस्टर्ब केलं का? तर पार्थ म्हणू लागतो, अगोदरच डिस्टर्ब असणाऱ्या माणसाला अजून काय डिस्टर्ब करणार आहात? तुमच्या बहिणीच्या आठवणींमध्ये बिझी होतो. आत्तापर्यंत कुठेही गेलो तरी तुमच्या बहिणीची आठवण मला सतत येते. जावं तिथे ती डोळ्यासमोर दिसते. किचनमध्ये गेलो तरी काव्या डोळ्यासमोर, बेडरूममध्ये गेलो तरी काव्याच डोळ्यासमोर, टेरेसवर गेलो तरी त्यांच्या आठवणी सतावत आहेत आणि आता गाडीजवळ आलो तरी त्यांच्याच आठवणी. काय करावं काहीच कळत नाहीये. नंदिनी हे काय होऊन बसलं आहे? म्हणजे बघा ना, एका वेगळ्याच वळणावर जाऊन आपलं लग्न ठरलं आणि आपलं लग्न होणार त्या दिवशी ऐन मोमेंटला आपलं लग्न मोडलं. अशी काही सिच्युएशन आली की आपल्याला दुसऱ्या पार्टनरचा हात धरावा लागला. हळूहळू आपण ते नातंही स्वीकारलं. त्या नात्याला आपण आपलं मानत गेलो आणि अचानकच असं काही वादळ आलं की ज्या भूतकाळामुळे आपण पुन्हा एकदा दुरावलं गेलो. परंतु हे सगळं काही सहन नाही होत आहे आता. प्रत्येक वेळी काव्या माझ्या डोळ्यासमोर असतात. काव्यावर मी जीवापाड प्रेम केलं आणि म्हणूनच काव्य कधीच माझ्या मनातून नाही जाऊ शकत. पण हे जे काही घडलं त्यामध्ये असं का होतंय की प्रत्येकाला वाटते की आपण त्यांना माफ करावं, आपण त्यांना समजून घ्यावं. पण आपणच पुढाकार का घ्यावा प्रत्येक वेळी? पण आपण त्यांना खरं तर माफ केलं आहे. आपण त्यांच्यावर रागवलोच नाही आहोत, परंतु आपल्यावरची परिस्थिती आली आहे त्याला तर आपण रागवलोय ना? नंदिनी म्हणते, हो ना, आपण आपल्या भावंडांवर नाही राग धरलाय, पण ज्या परिस्थितीत सत्य आपल्यासमोर आलंय त्या परिस्थितीवर आपण रागवलो आहोत. पण प्रत्येक वेळी आपण हे सगळं काही सहन करत असताना आपल्या मनाचा विचार कोणीच का करत नाही? पार्थ म्हणतो, तेच तर समजत नाही. जर आपण समोरच्या व्यक्तीला समजून घेत असू तर त्यांनी पण आपल्याला समजून घ्यायला हवंच ना. खरं तर काव्यापासून लांब होणं, त्यांच्यापासून दूर होणं माझ्यासाठी खरंच खूप कठीण आहे. असं वाटतं की पोटात कुठेतरी खड्डा पडला आहे आणि त्यावर औषध मात्र मिळतच नाहीये. नंदिनी म्हणते, कसं सापडेल? कारण प्रेमभंग यावर अजून औषधच आलं नाहीये आणि तसं औषध तयारही झालं नाहीये. तर पार्थ म्हणतो, तोच तर प्रॉब्लेम आहे ना. तर आपल्या माणसासोबत आपल्याला करमतही नाहीये. तर नंदिनी म्हणू लागते, आणि राहवतही नाहीये. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ना पार्थ, मी समजू शकते. तर पार्थ नंदिनीला म्हणतो, खरंच खूप भीती वाटते नंदिनी, मला तर काहीच कळत नाहीये काय आहे नशिबात आपल्या लिहिलेलं. खरं तर आपल्या पार्टनरशिवाय राहणं खरंच अशक्य आहे. तर नंदिनी म्हणू लागते, तुम्हाला जर काव्यासोबत राहायचं असेल तर तुम्ही काव्यासोबत बोलू शकता. तिला अजूनही तुमच्याच घरी यायचं आहे. तिची अजूनही इच्छा आहे की तुमच्यासोबत राहायचं आहे. तर आता पार्थ म्हणू लागतो, ऑलरेडी त्या घरी आल्याच आहेत, आईसोबत गप्पा मारतायत. तर नंदिनी म्हणते, मला खरंच माहीत नव्हतं की काव्या तिथे आली आहे. म्हणजे तिने एवढी मोठी गोष्ट तर लपवलीच, तर हे काय असणार ना? असं म्हणत आता नंदिनी स्वतःला सावरते. नंदिनी म्हणते, बरं झालं ती तिथे आली आहे. तिच्या येण्याने आई तरी स्वतःला सावरतील, त्यांना तरी बरं वाटेल. असं म्हणत नंदिनी स्वतःच्या समाधानासाठी स्वतःची समजूत काढत असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मानिनीताई जीवा आणि काव्याला म्हणतात, तुम्ही दोघं. तर दोघंही एकत्र म्हणतात, आमच्यात आता असं काहीच नाहीये. तर मानिनीताई म्हणतात, मी तुम्हाला असं काही विचारलंच नाही, मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे की तुमच्या भूतकाळात नक्की काय घडलं होतं. आता दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात. मानिनीताई त्यांना त्यांच्या भूतकाळाबद्दल विचारत असतात. मानिनीताईंना त्यांचा भूतकाळ जाणून घ्यायचा असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनी पार्थला म्हणते, प्लीज तुम्ही ॲक्सेप्ट कराल का काव्याला? तर आता पार्थ म्हणतो, आणि तुमचं काय? तर नंदिनी म्हणते, जीवांशी बोलून मला त्यांना मनवावं लागेल. आता नंदिनी आणि पार्थ आपलं नातं स्वीकारायला तयार होतील का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.